नमस्ते मित्रांनो. लॉजिकल मलिक हे यूट्यूब चॅनल मी जे ऐकतो आहे त्यांचे विचार मी इथं सांगण्याचा प्रयत्न करतो की त्यांचे विचार कसे आहेत. तर त्यांनी जॉबमध्ये त्यांना सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं. त्यांच्या घरची परिस्थिती धार्मिक वृत्तीची असल्यामुळे ती त्यांना पसंत नव्हती. कारण त्यांचे विचार फ्री विचार होते. रॅशनल थिंकिंग होती त्यांची. आणि रॅशनल थिंकर हा कुठलीच गोष्ट मानणार नाही. तो ती समजून घेईल गोष्ट कुठलीही, है ना. समजून घेऊन जर त्याला ती पटली तर तो त्याच्यावरती अवलंब करण्याचा प्रयत्न करेल. पण जर ती गोष्ट त्याला मानायला लावली तर ती कधीच मानणार नाही. कारण मान्यता हीच बंधन असतं माणसाचं, किंवा मान्यता हीच एक प्रकारची हिंसा असते. तुम्ही कुठलीही गोष्ट मानायला लावताय आणि ती करायला लावताय तर ती कोणीही नाही करणार. जो रॅशनल थिंकर आहे, जो विचार करतो, जो पाहतो परिस्थिती, ज्यानं अभ्यास केला आहे त्या गोष्टीवरती, त्याला ती गोष्ट पटणारच नाही ना. कारण अल्टिमेटली त्याच्यातून खरंच काय मिळतं का? त्याच्यातून खरंच काहीच मिळत नाही. त्याच्यातून तुमची इम्प्रूव्हमेंट होत नाही. जस्ट ती कुठून म्हणजे आधीपासून चालत आलेली आहे, परंपरेनं आपल्याला दिलेली आहे, म्हणून आपण ती पाळतो आपण. पण ती खरंच पाळली पाहिजे का? आपण क्वेश्चन केला पाहिजे ना कुठल्याही गोष्टीला. मी ती गोष्ट मानणार नाही, मी गोष्ट जाणून घेईन, मी ती अंडरस्टँड करेन. माझ्या बुद्धीला लेवलला माझ्या पटली तर, बुद्धीच्या माझ्या ऐकू म्हणजे आपला हाय लेवल ऐकू जर असेल एखाद्या व्यक्तीचा, तर तो 100% ती गोष्ट पाळणार नाही. मग यांनी काय केलं, ट्रॅव्हल विदाऊट मनी नावाचं चॅनल चालू केलं. आणि 2020पासून ते काय करतात, म्हणजे की त्यांनी केलं तर हिच हायकिंग करून ते ट्रॅव्हल करायला लागले. त्यांनी पूर्ण भारत फिरला कितीतरी वेळेस, 4-5-6 वेळेस त्यांनी पूर्ण भारतात प्रवास केला. दक्षिण भारत असेल, उत्तर भारत असेल. आणि त्याच्यातून त्यांची जी एक पर्सनॅलिटी आहे ती इतकी जबरदस्त ग्रो झाली, म्हणजे आपण विचार पण नाही करू शकत इतकं. म्हणजे त्यांनी कम्फर्ट झोन तोडत गेले, नवीन गोष्टी सतत नवीन गोष्टी शिकत जाणं. आणि त्याच्यातून माणूस इतका स्ट्रॉंग होतो, म्हणजे जबरदस्त स्ट्रॉंग होतो. म्हणजे तो काहीही करू शकतो मग नंतर त्यांनी त्याच्यात पण त्यांना क्युरिओसिटी संपली. म्हणजे क्युरिओसिटी होती, जेवढी आपली क्युरिओसिटी आहे त्यांनी पूर्ण केली. आणि नंतर मग त्यांनी काय केलं तर लॉजिकल मलिक नावानं चॅनल चालू केलं. त्याच्यामध्ये ते लॉजिकल म्हणजे रॅशनल थिंकिंगवाले जी लोक आहेत ते, म्हणजे हाय लेवल जे थिंकर्स असतात, जे फॉरेनर्स असतात, त्यांना भेटणं, त्यांच्याकडून शिकणं आणि तशी एक कम्युनिटी डेव्हलप करणं, ह्या उद्देशानं त्यांनी नवीन चॅनल चालू केलं. आणि त्याच्यामध्ये आता ते हेल्प करतात लोकांना की तुम्ही तुमचे बंधनं कसे तोडू शकता, तुम्ही तुमची लाईफ आणखी सिम्पल कशी करू शकता, तुम्ही प्रोटीनयुक्त डाएट कसं घेऊ शकता, न्यूट्रिशनल डाएट कसं घेऊ शकता, तुमच्या बॉडीला तुम्ही कसं फिट ठेवू शकता. रनिंग असेल, जिम करणं असेल, कॅलिस्थेनिक्स असेल, म्हणजे व्यायाम करणं, बॉडीला एकदम थकवणं, बॉडीला स्ट्रॉंग बनवणं. आणि त्याच्यातून पर्सनॅलिटी पण तुमची खूप डेव्हलप होत जाते. मग तेच करतात है ना. आणि मग जर आपण आजचा विचार करून आज आपला बेटर करत गेलो तर आपल्याला भविष्याची कसली चिंता नाही राहत. किंवा भविष्य हे आज जसं आपण जगू तसंच भविष्य आपलं घडत जाणार आहे. आज म्हणजे वर्तमानातूनच भविष्यकाळ आपला येणार आहे, बरोबर आहे. म्हणजे आज आपण जसं जगलो, आज आपण ज्या गोष्टी शिकल्या त्याच मला भविष्यात पुढं कामाला येणार आहेत, किंवा मी त्याच गोष्टीवरती इम्प्लिमेंटेशन करणार आहे माझ्या भविष्याचं. मग त्यांचे फ्युचर प्लान्स जर सांगायचे तर त्यांना सस्टेनेबल लिव्हिंग, ती जी नोमॅडिक लाईफ जगतायत ती सस्टेनेबल आणखी कशी करता येईल, म्हणजे आणखी जास्तीत जास्त त्या पद्धतीने मला कसं जगता येईल. मग ते फॉरेनमध्ये राहू शकतात, बाली असेल, थायलंड असेल. आणि तिथल्या इंटरनॅशनल कम्युनिटीशी ते कनेक्ट होऊ शकतात आणि इंटरनॅशनल एक सिटीजन ते बनवू शकतात. आणि तिथून मग त्यांचं ते काम चालू ठेवू शकतात. तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की म्हणजे खूप शिकतो माणूस त्याच्यातून.
ना की तो 9 to 5च्या जॉबच्या चक्रात अडकून राहतो. मग आयुष्यभर माणूस काय करतो, आता जॉबवाला एखादा गव्हर्नमेंट जॉबवाला असेल किंवा प्रायव्हेट जॉबवाला असेल, तो आयुष्यभर तोच करत राहतो. तो नवीन-नवीन बंधनं तयार करत जातो स्वतःभोवती आणि तोच मग त्याच्यातच अडकत गेला, की तो त्याच्यातून बाहेर पडतच नाही. म्हणजे तो नवीन काही शिकत पण नाही. जो जो एम्प्लॉयी आहे, कुठलाही असेल मग तो खूप म्हणजे त्याची लेव्हल खूप छोटी राहते त्या मानानं. ज्या मानानं हा माणूस शिकतो किंवा म्हणजे एखादा एक्सप्लोरर शिकतो. एक्सप्लोरर म्हणजे त्याच्यात म्हणजे ॲडव्हेंचर असतं त्याच्या लाईफमध्ये. सतत काही ना काही तो नवीन शिकत असतो आणि त्याच्यातूनच त्याची पर्सनॅलिटी खूप ग्रोथ म्हणजे पर्सनॅलिटी खूप डेव्हलप होत जाते आणि तीच म्हणजे खूप ग्रेट गोष्ट आहे. त्या गोष्टीचा आपण ॲटलिस्ट विचार तरी केला पाहिजे, की खरंच एखादा माणूस इतक्या म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतून एवढे त्यानं म्हणजे पुढं जाऊ शकतो, तर आपण का नाही जाऊ शकत? किंवा आपण ॲटलिस्ट त्याचा प्रयत्न का नाही करू शकत? भलेही मी इंटरनॅशनल ट्रॅव्हल नाही करणार, पण ॲटलिस्ट मी भारत तरी ट्रॅव्हल करू शकतो का? ह्याचा आपण विचार नाही करत किंवा ह्याचं म्हणजे आपण विचार केला पाहिजे आणि ती गोष्ट इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर माझ्यामध्ये मी थोडंफार इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला. मी एकटा राहण्याचा प्रयत्न करतो आहे. मी स्वतः माझी डाएट मी बनवतो आहे स्वतः आणि ते हळूहळू फॉलो करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जस्ट कम्फर्ट झोन तोडत जाणं. मग माणूस बरोबर नवीन गोष्टी शिकत जातो आणि चांगल्या गोष्टी त्याच्या आयुष्यात इम्प्लिमेंट होत जातात. थँक्यू.